गडचिरोलीतून एक बातमी येते, काय बातमी आहे पाहूयात। नक्षल्यांनी गडचिरोलीतल्या एटापल्ली तालुक्यातल्या सूरजगड मध्ये हैदोस घातलाय। भर दिवसात 40 वाहनं या नक्षलवाद्यांनी जाळली आहेत। गडचिरोलीत सूरजगड लोहखनिज टेकडी जवळ ही घटना घडली आहे। नक्षलवाद्यांनी या भागात हैदोस घातलाय। लॉयड मेटल कंपनी इथे खोदकाम करते। या घटनेनंतर या परिसरात खळबळ उडाली आहे। सूरजगड लोहखनिज या ठिकाणी 40 वाहनं जाळण्यात आली आहेत। आपण अधिक अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे यांच्याकडून। आशिष, काय काय अपडेट्स मिळतात या संदर्भात? हा गडचिरोलीच्या अतिदुर्गम एटापल्ली तालुक्यातला सूरजगड टेकड्यांचा भाग आहे आणि या भागामध्ये गेली अनेक वर्ष लोह खनिज प्रकल्प उत्खनन काम सुरू व्हावं अशी सगळ्यांची इच्छा होती, स्थानिक नागरिकांची, नेत्यांची। आणि त्यानुसार गेली 2-3 वर्षांपासून इथे मोठा सुरक्षा बंदोबस्त आखून लोह खनिज उत्खनन करण्याचं काम सुरू होतं। लॉयड मेटल या कंपनीला हे संपूर्ण कंत्राट मिळालंय वाहतुकीचं आणि उत्खननाचं। आणि या भागामध्ये सुरक्षा असावी यासाठी हेदरी नावाचं एक पोलीस स्टेशन तिथे नुकतंच एखाद वर्षापूर्वी उघडण्यात आलं आहे। आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास मोठ्या संख्येत नक्षलवादी या ठिकाणी पोहोचले उत्खनन स्थळी आणि त्यांनी एका रांगेनं उभ्या असलेल्या सगळ्या वाहतूक करणाऱ्या ट्रक्सना आणि उत्खनन करणाऱ्या पोकलेन नावाच्या यंत्रासह साधारण 40 ते 50 वाहनं जाळली आहेत। या भागामध्ये संपूर्ण आगीचे लोळ विविध परिसरातून दिसत आहेत आणि मोठ्या संख्येनं आवाजही येत आहेत, टायर्स फुटल्याचे वगैरे। या भागात हे सगळं घडल्यानंतर मोठ्या संख्येत पोलीस दल सतर्क झाला आहे। सुरक्षा यंत्रणा आहेत, केंद्रीय दल आहेत या भागामध्ये आणि या भागाची नाकेबंदी सध्या सुरू आहे। मात्र अधिक काही डिटेल्स सध्या तरी बाहेर येत नाहीयेत। स्थानिकांनी मात्र ही बातमी संपूर्णतः कन्फर्म केली। धन्यवाद आशिष संपूर्ण माहितीबद्दल। तर गडचिरोलीतल्या सूरजगडमध्ये नक्षलवाद्यांनी 40 ते 50 वाहनं जाळली आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।